तर मुंबईत सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले। जमावबंदीचा आदेश भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। 18 जुलैला दुपारी आझाद मैदान आणि मरीन ड्राईव्ह परिसरात झालेल्या आंदोलनावर 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत। एक गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तर दुसरा गुन्हा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय। तर काल सायंकाळी शिवाजी पार्क परिसरात ठाकरे गट आणि सीजेपीच्या आंदोलनात विरोधात 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मुंबईत सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर 5 गुन्हे हे दाखल करण्यात आलेले। जमावबंदीचा आदेश भंग केल्याचा ठपका या सगळ्या आंदोलकांवर ठेवण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, एकीकडे दिल्लीमध्ये सीजेपीचे आंदोलन तापताना दिसतंय, त्यातच मुंबईमध्ये काल जी आंदोलनं झाली त्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, काय अधिक तपशील? नक्कीच जर आपण बघितलं तर परवा देखील ठाकरेंनी एक आंदोलन केलेलं होतं दादर शिवाजी पार्क इथे। तिथे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती। त्यामध्ये देखील काल एक गुन्हा दाखल झाला जो होता आमदार महेश सावंत यांच्यावर। आणि त्यानंतर काल संध्याकाळी जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा मोठ्या संख्येने जे आंदोलक आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। खरं तर 400 आंदोलकांना आधीच नजरकैद केलेलं होतं, त्यांना डिटेन करण्यात आलेलं होतं पोलिसांकडनं, जेणेकरून ते रस्त्यावर उतरू नयेत। सकाळपासून जर आपण बघितलं तर चैत्यभूमीवर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला होता, तशी व्यवस्था देखील करण्यात आलेली होती। मात्र आपण जर बघतो तरी देखील आंदोलक उतरले रस्त्यावर, अगदी त्यांचे पालक देखील रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। आणि चैत्यभूमीला खरं तर हे आंदोलन होणं अपेक्षित होतं, मात्र ते चैत्यभूमीला न होता जो मधला सर्कल आहे तिथे ते आंदोलन म्हणजेच मनसेच्या शाखेसमोर ते आंदोलन पार पडलं आणि मोठ्या प्रमाणात तिथे मोठ्या संख्येने तिथे जे आंदोलन करते ते उतरले होते। आता या सगळ्यांवर जमावबंदीचा जो आदेश आहे तो लागू झालेला आहे। त्याचं कारण काल सकाळी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला होता। खरं तर हा जमावबंदीचा आदेश मुंबईत कायम असतो, 15-15 दिवसांनी त्याची मुदत जी आहे ती वाढत जाते। मात्र कालचा हा जमावबंदीचा आदेश हा फार महत्त्वपूर्ण ठरला। त्याचं कारण ह्या सगळ्या आंदोलकांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीने घोषणाबाजी केली आणि त्यानंतर त्यांच्यावर आपण जर बघतोय तर गुन्हे दाखल झाले आहेत। मरीन लाईन पोलीस स्टेशन असेल, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन असेल, दादर पोलीस स्टेशन असेल, या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज दिल्लीत झालेलं आंदोलन कसं पद्धतीने पार पडतंय आणि त्याचबरोबर मुंबईतले हे आंदोलनकर्ते परत काय प्रतिसाद देत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण आज देखील काही ठिकाणी हे लोक आंदोलन करणार असल्याची माहिती मिळते, जसं की चेंबूरमध्ये हे लोक आज आंदोलन करणार आहेत। त्यामुळे आज नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। भाग्यश्री, जसा तुम्ही आत्ताच उल्लेख केला की आजही मुंबईमध्ये आंदोलन करण्याची शक्यता आहे। यापूर्वीही मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून हे आंदोलन पेटू नये यासाठी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच नाक्यानाक्यांवर सध्या पोलीस उभे असलेले पाहायला मिळत आहेत। चैत्यभूमीवर मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांनी वाढवलेला आहे। मेट्रो स्टेशन, सगळे मेट्रो स्टेशनच्या बाहेर देखील पोलिसांनी जिथे शक्य आहे तिथे बंदोबस्त वाढवलेला आहे। बरेच जे सीजेपीचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधीच डिटेन करून ठेवलेलं आहे, ताब्यात घेऊन ठेवलेलं आहे, त्यांच्यावर 24 तास नजरकैद देखील ठेवलेली आहे। अशा अनेक पद्धतीने जमावबंदी होऊ नये यासाठी पोलीस तयारीत असल्याचं पाहायला मिळतं। निश्चित भाग्यश्री, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या